इकडे इकडे सन्माननीय अविनाश जाधव, डीके मंत्री साहेब, मदन पाटील, शैलेशजी बिडवी साहेब, गुरुनाथ मते, जयनंद पाटील, सचिन पाटील, उपस्थित राहिले भिवंडी लोकसभेतर्फे सर्वांचे हार्दिक आभार. रोडला एक जागा हवी 3 गुंठ. मला मनसेचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं ऑफिस आहे. तर रुपया पैसे मी देणार आहे, मला फक्त जागा बघून द्या. त्या जागेचे पैसे पण मी देणार आहे. पण फक्त जर एवढ्या मोठ्या रोडला जर आपल्याला जागा मिळत नसेल तर त्याला दुर्भाग्य आहे. पण तोपर्यंत मला जागा द्या. 2-3 गुंठ्याला जागा तुम्ही लोकांनी मला दिलीच ना तर मी सुंदर ऑफिस बांधीन, पक्ष कार्यालय. कसा आपण नाशिक हे बघा, मुंबईवरनं निघाल्यावर विदर्भात जायचं असेल तर इथनं जायचंय, नाशिक बिशिक या पट्ट्यात जायचं असेल, धुळे वेळाला जायचं असेल तर इथनं जायचंय. एक सुंदर ऑफिस टाकू, सगळ्यांना मेसेज जाईल. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला 2-3 गुंठे जमीन द्या. द्याल का? आता सगळ्यांना सांगितलंय. आता इथे कोणाला काय अडचण नाही. ज्याला जागा मिळेल त्याने माझ्याकडे या, ठाणे ऑफिसला किंवा डीके दादांना सांगा किंवा शैलेशला सांगा किंवा थेट माझ्याकडे या. मी व्यवहार डायरेक्ट करीन त्याच्याबरोबर, जो कोण असेल त्याबरोबर. मागच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत केली होती आणि तरी आम्हाला यश आलं नाही. तर त्या सर्व सर्व पदाधिकाऱ्यांबद्दल बरोबर आज आमचं बोलणं झालेलं आहे. पुढील कशा प्रकारे भिवंडी असेल, शहापूर असेल, भिवंडी शहर असेल या भागात कशा प्रकारे कामं गेली पाहिजेत. येणारी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या निवडणुकीला मनसे पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहे. खरं तर ही निवडणूक ही लोकांची नव्हती, ही EVMची निवडणूक होती. तो आमच्या लोकांनी याच्या आधीही खूप काम केलं होतं आणि जरी अपयश आलं असेल तरी आम्ही पुन्हा जोशाने उभे राहू. आमच्या पाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे या नावाची एक ताकद आहे. त्या ताकदीच्या बळावर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आम्ही मोठं यश मिळवू एवढी आम्हाला पूर्ण खात्री आहे. माझं असं मत आहे की ज्यावेळेला संघटना असते त्यावेळेला विविध प्रकारची लोक त्या संघटनेत असतात आणि निवडणुकीनंतर काही लोकांमध्ये जर नकारात्मक भावना तयार झाली असेल तर अशा माणसांनी आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही जर आमच्या सोबत आहात, पक्षासोबत आहात, संघटनेसोबत आहात तर संघटनेत अनेक जय पराजय हे होत राहतात. पराभव भारतीय जनता पक्षानेही अनेक पराभव सहन केलेले आहेत, काँग्रेसनेही अनेक पराभव सहन केलेले आहेत. त्यातले काही पराभव आम्ही देखील सहन केले आहेत. तो आपण ज्या संघटनेत आहोत त्या संघटनेचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी ही प्रत्येक आमच्या महाराष्ट्र सैनिकाची आणि पदाधिकारी. सो अशा परिस्थितीत जर तुम्ही पक्षाबद्दल किंवा पदाधिकाऱ्यांबद्दल निगेटिव्हपणा पसरवत असाल तुम्ही वेगळे राहिले तरी चालेल, ती भूमिका होती. परंतु मला खात्री आहे की आमचे सगळेच पदाधिकारी हे सन्माननीय राजसाहेबांसोबत आहेत, प्रामाणिक आहेत आणि येणाऱ्या काळात कामं करून पक्षाचा प्रचार प्रसार करतील.